हे अँगल बायसेक्टरचं असणारं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला विचारलं इन ट्रायंगल एलिमेंट रे एमटी बायसेक्स अँगल एल एम एन. तर एमटी हा जो एमटी रे तुम्हाला दिसतोय एल एम एन या असणाऱ्या अँगलचा तो बायसेक्टर आहे. तर तुम्हाला एलटी ची व्हॅल्यू तुम्हाला काढायला सांगितली, फाइंड एलटी. तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. इन ट्रायंगल एल एम एन या असणाऱ्या ट्रायंगल मध्ये कुठला रे कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे ते सर्वात पहिले सांगायचं. रे एमटी अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एल एम एन. त्यानंतर हे थेरम कुठला आहे ते सांगायचं. बाय अँगल बायसेक्टर थेरम. आणि त्यानंतर मग अँगल बायसेक्टर थेरम काय म्हणतं, त्याचा रेशो कसा राहतो. तर बघा हा जो अँगल आहे हा बायसेक्ट झालेला आहे. तर हा जो अँगल ज्या दोन साइड पासून बनलेला आहे त्या दोन साइडचा असणारा रेशो रेने ज्या साइडला बायसेक्ट केलेले त्याचे जे सेगमेंट तुम्हाला मिळालेले त्या सेगमेंटचा रेशो दोन्ही असणारे रेशो इक्वल असतात. मीन्स कसे, तर एल एम अपॉन एम एन इक्वल टू एल टी अपॉन टी एन. इथे घेताना आपण एल एम हा न्यूमरेटरला घेतलेला आहे, हा एल एम. तर त्या साइडची असणारी साइड जी आहे ती पुढच्या रेशोमध्ये न्यूमरेटरला असली पाहिजे. इकडे जो आपण डिनॉमिनेटरला घेतला त्याच बाजूची असणारी साइड डिनॉमिनेटरला असली पाहिजे. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून घ्या. एल एम ची काय व्हॅल्यू आहे, तर एल एम इज 6, एम एन 10 इक्वल टू एल टी आपल्याला काढायची म्हणून एल टी आपण तसंच लिहू बाय एम एन आहे सॉरी टी एन आहे 8. मग आता आपल्याला एल टी ची लेंथ आपल्याला काढायची. त्यामुळे आता इथे 8 जो तुम्हाला दिसतो हा डिनॉमिनेटरला आहे, हा इक्वलच्या लेफ्ट साइडला जर तो आला तर तो मल्टिप्लाय होईल. मीन्स 6 into 8 बाय 10 इक्वल टू एल टी. आता याचं सिम्प्लिफाय करून घ्या. 8 आणि 10 हे कोणाच्या टेबलमध्ये आहेत, तर ते 2 च्या टेबलमध्ये आहेत. 2 4 जा 8 2 5 जा 10. दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 24/5 इक्वल टू एल टी. 5 ने 24 ला डिवाइड करून घ्या तर एल टी इक्वल टू तुम्हाला आन्सर भेटेल 5 4 जा 20 4 शिल्लक राहिले, पॉइंट आला 40 झाले, 5 8 जा 40. अशा प्रकारे एलटी ची लेंथ तुम्हाला मिळाली 4.8. तर या स्वरूपाचे असणारे एक्झाम्पल या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. असे जर तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला नक्कीच परीक्षेला चांगले गुण मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.